वेलकम फ्रेंड्स. तर आपण फॅक्ट्स बघितले, फॅक्ट इन इश्यू बघितलं, रेलेवन्स फॅक्ट बघितलं, ॲडमिसिबल फॅक्ट बघितलं, अँड व्हॉट इज अ प्रूफ अँड वेटेज ऑफ प्रूफ. तर आपण फॅक्ट म्हणजे काय बघितले. फॅक्ट म्हणजे एनिथिंग, स्टेट ऑफ थिंग, रिलेशन ऑफ थिंग, केपेबल ऑफ थिंग परस्यूड बाय द फाय सेन्सेस आणि एनी मेंटल कंडिशन ऑफ विच एनी पर्सन इज कॉन्शियस. तर फॅक्ट इन इश्यू म्हणजे काय की महत्त्वाची मुद्द्याची गोष्ट काय आहे, जे न्यायाधीशांना मीन्स जजेसला, कोर्टला जे फायनल डिटर्मिनेशन करायचं आहे, मीन्स महत्त्वाचं वादाचा मुद्दा काय आहे. फॉर एक्झाम्पल, ए कॉज मर्डर ऑफ बी. दिस इज द फॅक्ट इन इश्यू बिफोर द कोर्ट, विच कोर्ट हॅज टू डिसाईड की एनेच बीचा मृत्यू केला आहे किंवा नाही. मग त्यासाठी जे अवतीभोवती जे फॅक्ट्स आहेत त्यातली कोणती रेलेवंट फॅक्ट आपल्याला कोर्टासमोर फॉरवर्ड मीन्स पुटअप टेबलवर ठेवता येईल, मीन्स न्यायाधीशांच्या समोर कोणती रेलेवंट फॅक्ट आपल्याला ठेवता येईल आणि कोणती फॅक्ट ॲडमिसिबल व्हायची किंवा नाही, इट विल बी डिसाइडेड बाय जज. आणि ते सगळे रेलेवंट फॅक्ट घेतल्यानंतरनंसुद्धा त्याचं वेटेज ऑफ प्रूफ मीन्स किती पचलं तो नंतरचा भाग. म्हणजे सगळे रेलेवंट फॅक्ट देऊनसुद्धा जर कोर्टाचं पोट भरत नसेल तर मग अजून कोणती फॅक्टर द्यायची राहिली, मीन्स वेटेज ऑफ प्रूफ इज अनदर थिंग. व्हॉट्स द थिंग इन आवर हँड. आपल्या हातामध्ये काय, तर इन आवर हँड इज ओनली थिंग इज वी कॅन पुट अप द ओनली रेलेवंट फॅक्ट्स बिफोर द कोर्ट. म्हणजे फॅक्ट इन इश्यू म्हणजे काय की एखादे न्यायाधीश बसलेले आहेत आणि त्यांना त्यांच्यासमोर ताटामध्ये आपण वाढपी आहोत आणि आपण त्यांना सगळं वाढायचं आहे, ही रेलेवंट फॅक्ट आहे, ती रेलेवंट फॅक्ट आहे, ऑल दीज आर द रेलेवंट फॅक्ट्स. आणि ते खाल्लं म्हणजे काय, ॲडमिसिबल झालं किंवा नाही, ते खाल्ल्यानंतर ॲडमिसिबल झाल्यानंतर त्यांचं पोट भरलं किंवा नाही, दॅट इज द कॉल्ड एज वेटेज ऑफ प्रूफ. सो इन सिम्पल थिंग मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केले की फॅक्ट इन इश्यू म्हणजे काय की आपली महत्त्वाची मुद्द्याची गोष्ट काय आहे. आणि ऑल दीज रेलेवंट फॅक्ट्स आर सेक्शन 3 to 50पर्यंत आहे, जे नॅरो डाऊन कट डाऊन करण्याचा प्रयत्न केला आहे, विच इज लिगली रेलेवंट टू द फॅक्ट इन इश्यू. तर नेक्स्ट थिंग आपण चार्टद्वारे बघितली, दीज आर द फॅक्ट इन इश्यू. मग आता फॅक्ट इन इश्यूच्या जेवढं जवळ जाता येईल तेवढं त्याची काय होणार आहे, एव्हिडेन्शियरी व्हॅल्यू वाढत जाणार आहे. इफ वी गो फार अवे फ्रॉम द फॅक्ट इन इश्यू मीन्स आपण फॅक्ट इन इश्यूपासून जर लांब जात जाऊ तर त्याची एव्हिडेन्शियरी व्हॅल्यू कशी होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. तर त्यासंबंधी आपण जो पहिला रेलेवंट फॅक्ट बघितला आहे तो म्हणजे सेक्शन नंबर 4 जो रेस गेस्ट आहे, विच आर फॅक्ट्स विच आर क्लोजली कनेक्टेड टू द फॅक्ट इन इश्यू. म्हणजे आपण सेक्शन 5 काय बघितलं, पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शनमधली असेल, मीन्स आय विटनेस असेल. जर एखादं इन्सिडेंट जो घडला आहे, जी फॅक्ट इन इश्यू घडली आहे, जी फॅक्ट व्हेरी मच क्लोजली कनेक्टेड टू द फॅक्ट इन इश्यू, ती काय कवर होईल सेक्शन 4 ॲज अ रेस्ट गेस्ट मीन्स फॉर्मिंग पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शनमध्ये. मीन्स आय विटनेस आहे, ज्यांनी स्वतः प्रत्यक्ष बघितलं आहे ए न बीचा मर्डर करताना, म्हणून ते बेस्ट एव्हिडन्स होईल. तर आपण पुढचे जे फॅक्ट्स रेलेवंट फॅक्ट्स आहेत, जे 4च्या पुढं ते काय होतात, पुढं जातात, म्हणजे विच आर फार अवे गोईंग अवे फ्रॉम द फॅक्ट इन इश्यू. मीन्स फॅक्ट इन इश्यूपासून लांब चाललेत. जसं मोटिव्ह असेल, आता पुढं बघणार आहे आपण या लेक्चरमध्ये, ओकेजन असेल, कॉज इफेक्ट असेल, किंवा मोटिव्ह असेल, प्रिपरेशन असेल, कंडक्ट ऑफ द ॲक्यूज असेल, प्रिव्हियस कंडक्ट, सबसिक्वेंट कंडक्ट. जसं आपण एक्झाम्पलमध्ये बघितलं की त्यांनी बीचा मर्डर केल्यानंतर त्याचे शर्ट काय डिस्ट्रॉय केले, दिस इज द सबसिक्वेंट कंडक्ट विच इज फार अवे फ्रॉम द फॅक्ट इन इश्यूपासून कसे चाललेत, लांब चाललेत. मग त्याची एव्हिडेन्शियरी व्हॅल्यू पण कशी होईल, कमी होत जाणार आहे. मग ते काय होणार, सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सच्या पार्टमध्ये जाणार आहेत. पण वी आर डिस्कस इन यस्टरडे लेक्चर की सेक्शन 4 जो आहे, पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शनमध्ये असायला पाहिजे, तो इव्हेंटशी इमिजिएट असायला पाहिजे, स्पॉन्टेनियस असायला पाहिजे. स्पॉन्टेनियस मीन्स विदाऊट एनी सेकंड थॉट, म्हणजे सेकंड आफ्टर थॉट मीन्स विचार करायला वेळ नाही मिळाला, इन्सिडेंट कसा इमिजिएट घडलेला आहे. त्यामुळे सेक्शन 4 जो आहे तो बेस्ड अपॉन आय विटनेसवरती आहे आणि इट इज द बेस्ट एव्हिडन्स आहे. तर अजून आपण हे चार्ट्स बघितले, हे चार्ट्स हे जस्ट आपल्याला इमॅजिनेशनसाठी आहेत.
नंतर आपण अजून काय बघितलं, रेलेव्हन्सी आणि ॲडमिसिबिलिटीबद्दल बघितलं की फॅक्ट अँड रेलेव्हंट फॅक्ट, ॲडमिसिबल फॅक्ट, देन डिस्प्रूव्ह और नॉट. फॅक्ट म्हणजे सगळे आपल्या अवतीभोवती काय जी गोष्टी घडतात ते फॅक्ट आहेत, पण विच आर द रेलेव्हंट फॅक्ट मी सेक्शन 4 to 50पर्यंत. ते ॲडमिसिबल होणार किंवा नाही इट विल बी डिसाइडेड बाय जज. मग किती भरलं, किती पोट भरलं मीन्स किती प्रूव्ह झालं त्यातले रेलेव्हंट फॅक्ट आणि किती नॉट प्रूव्ह झाले इट विल बी डिसाइडेड बाय जज बाय ॲप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स. मीन्स एव्हिडन्सचा जो ॲप्रिशिएशन केलं जाईल त्याच्यावरनं ठरलं जाईल. सो वी डिस्कस लीगल रेलेव्हन्सी, लॉजिकल रेलेव्हन्सी. नाव कोर्ट विल डिसाइड द प्रूफ अँड वेटेज ऑफ प्रूफ. सो रेलेव्हन्सी आपण फॅक्ट इन इश्यू अँड रूल्स ऑफ ॲडमिसिबिलिटी अँड रेलेव्हंट, तर ह्याच्यामध्ये जे रूल्स ऑफ ॲडमिसिबिलिटी येतात तेही आपण पाहिलं की रेलेव्हन्सी जे आहे ते 5 to 50पर्यंत आहे, बट ॲडमिसिबिलिटीचे रूल्स आहेत ते 141मध्ये आणि सेक्शन 51 ऑनवर्ड्स लेट डाऊन केले, ते स्ट्रिक्ट रूल्स आहेत. तर सो ऑल रेलेव्हंट फॅक्ट्स मे नॉट बी ॲडमिसिबल बट ऑल ॲडमिसिबल फॅक्ट्स आर नेसेसरीली रेलेव्हंट फॅक्ट्स. सेक्शन 6 पण बघितलं आपण की सेम ट्रान्झॅक्शनमधलं पाहिजे, इन्सिडेंट कसा इमिजिएट झालेला पाहिजे आणि आय विटनेस इज द बेस्ट एव्हिडन्स. सो पहिला जो रेलेव्हंट फॅक्ट त्यांनी घेतला आहे तो आय विटनेसवरतीच घेतला आहे. मी सेक्शन 4 जर विचारलं तर इट इज डिस्कसिंग अबाउट लॅटिन टर्म आहे रेस्ट गेस्ट आहे, मी स्पॉन्टिनियस आहे, इमिजिएट घटना घडलेली आहे. सो तर आपण त्या एक एक्झाम्पल घेतलं होतं की त्या लेडीचं थ्रोट कट केलं होतं, त्यानंतर ती बाहेरून मावशीला सांगते. इवन इट इज द काय इमिजिएट आहे, स्पॉन्टेनियस असायला पाहिजे, त्यामध्ये कुठं मॅनिप्युलेशनसाठी टाईम भेटायला नाही पाहिजेत. पण कोर्टाने काय केलं त्यामध्ये ते रेलेव्हंट धरलं नाही. बट दो इट इज काय दो इट इज नॉट ॲडमिसिबल बट मे बी ॲडमिसिबल इन द अदर प्रोव्हिजन्समध्ये ते होईल ॲडमिसिबल होईल. सो आपण सेम ट्रान्झॅक्शनमध्ये पण बघितलं की कोणतेही हार्ड अँड फास्ट रूल नाही आता सध्याला तरी. एक बॉम्ब ब्लास्ट एक एक्झाम्पल घेतलं त्यामध्ये डिफरंट प्लेस अँड डिफरंट टाईममध्ये, बट सेम पर्सन ॲज अ सेम सिंगल ट्रान्झॅक्शनमध्ये मी सिंगल इन्सिडेंटशी तो काय रेलेव्हंट करतो. मी एक जनरल सेन्समध्ये घेतलेलं आहे. फोन कटचं एक्झाम्पल घेतलं की तिने स्पॉन्टेनियसली पोलिसांना सांगितलं की देर इज अ डेंजर टू द मी, प्लीज कम अँड हेल्प मी. आणि नंतरनं हजबंडचा डिफेन्स होता की नो व्हाईल पिस्तूल साफ करताना मीन्स व्हाईल क्लिनिंग द पिस्तूल दिस इज द बाय ॲक्सिडेंट इट इज शॉट टू द माय वाईफ. तर पण जो फोन केला आहे तो कसं स्पॉन्टेनियस होता, इमिजिएट होता. आर वर्सेस फोस्टरची एक जुनी केस लॉ आहे कार ॲक्सिडेंटची, त्याच्या सेक्शन 4मध्ये हे 4 मुद्दे एवढे यायला पाहिजे की देर इज नो टाईम फॉर मॅनिप्युलेशनसाठी टाईम नाही आहे, इमिडिएसी ऑफ इन्सिडेंट आहे, घटना घडल्या लगेच काय केलं इन्फॉर्मेशन मिळालेली आहे, स्पॉन्टेनियस ट्रान्झॅक्शन आहे आणि घटनेच्या जेवढं जवळ जाता येईल तेवढं त्याचं वेटेज वाढणार आहे. दॅट्स फॉर इट इज आय विटनेस आहे विच इज बेस्ट एव्हिडन्स. सो जेवढं आपण फॅक्ट इन इश्यूची जवळ जाऊ तर तेवढं त्याचा एव्हिडन्शियरी व्हॅल्यू वाढणार आहे आणि तेवढी ती रेलेव्हंट फॅक्ट म्हणजे वेटेज ऑफ प्रूफ वाढणार आहे. आणि जेवढं लांब जाऊ तेवढं त्याचं लेस एव्हिडन्शियरी व्हॅल्यू होणार आहे. तर आपण हे रेलेव्हन्सी आणि ॲडमिसिबिलिटीबद्दल बोललो. सेक्शन 6बद्दल पण आपण सेक्शन 6 नाही सेक्शन 4 येतं आहे. माझं एव्हिडन्स ॲक्ट जुनामध्ये असल्यामुळं त्यामुळे ते जुने सेक्शनचे नंबर येतात. तो की सेक्शन 4 जो आहे रेलेव्हन्सी ऑफ फॅक्ट फॉर्मिंग पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शनबद्दल आपण बोललो. की आता सेक्शन 5 आपण वाचू. तर सेक्शन 5 का म्हणतो फॅक्ट्स विच आर ओकेजन कॉज ऑर इफेक्ट ऑर फॅक्ट इन इश्यू रेलेव्हंट फॅक्ट्स. तर सेक्शन 5चं हेडिंग वाचलं मी. आता आपण सेक्शन वाचू की फॅक्ट्स विच आर द ओकेजन कॉज ऑर इफेक्ट इमिजिएट ऑर अदरवाइज ऑफ रेलेव्हंट फॅक्ट्स ऑर फॅक्ट इन इश्यू or which constitute the state of things which they happen or which afforded an opportunity for their occurrence or transactions are relevant. सो ह्याच्यामध्ये काय म्हटलं आहे की ओकेजन फॅक्ट्स विच आर द ओकेजन. आता ओकेजन म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता असं घेऊ की एखादी एक लेडी आहे जी क्लबमध्ये जाते रात्रीच्या क्लबमध्ये, तिथं काय अंधार आहे
छोटे छोटे टिपकेवाले ते DJ लाईट्स आहेत तर तिथे नाचतील. मीन्स ॲक्यूज गेट्स अन ऑपॉर्च्युनिटी. मीन्स ओकेजन आहे तो, पूर्ण जो इन्सिडेंट जो आहे तो एक ओकेजन आहे. ते DJ जे बारमध्ये गेलेली आहे किंवा जो डान्स वेव पार्टीमध्ये म्हणा तिथं गेली. सो दिस इज द ओकेजन. आता कॉज म्हणजे काय, कॉज घटना काय घडली की ॲक्यूज गेट्स अन ऑपॉर्च्युनिटी टू टीज हर किंवा असॉल्ट हर. मीन्स हे काय कॉज झाला, कारण भेटलं त्याला की अंधार आहे. ही गेट्स अन ऑपॉर्च्युनिटी. नाव इफेक्ट इज दॅट काय की इफेक्ट आहे काय की तिला जखम वगैरे झाली असेल. वॉट एव्हर द ऑफेन्स हॅज बीन डन, दिस इज द इफेक्ट. मग इमिजिएट ऑर अदरवाईज. आता फॉर अनदर एक्झाम्पल घ्यायचं झालं की इमिजिएट म्हणजे काय, तिला त्याने तिथं छेडला असेल किंवा त्याने काय केलं तिथं तिला ड्रिंक दिली. ड्रिंक केल्यानंतर तिला छानशी नशा आली. नशा आल्यानंतर त्याने ते गाडीत बसून घेऊन दुसरीकडे जाऊन काहीतरी एक ऑफेन्स केला असेल. किंवा अनदर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण ट्रेनमधून चाललो आहे. सुरुवातीला आपण समोरच्याने काय ड्रिंक्स वगैरे दिले, आपण घेतलं, छान वाटलं, आपण झोपलो आणि लास्ट डेस्टिनेशनवर आल्यानंतर त्याला पॉयझनस झालं. सो इफेक्ट कसा होईल, इमिजिएट किंवा होईल किंवा अदरवाईज मीन्स थोडा लेट उशिरा पण होऊ शकतो. सो फॅक्ट्स विच आर द ओकेजन. ओकेजन जे आहे ती घटना आहे. घटना काय, ती वेव पार्टीमध्ये गेली. कॉज काय झाली, काय घटनाचं कॉज म्हणजे मूळ कारण. आपण कॉजला रिझन हा शब्दसुद्धा म्हणू शकतो की रिझन त्याला भेटलं, की त्याला ऑफेन्स करण्यासाठी रिझन भेटलं. सो व्हॉट इज इफेक्ट, काही ऑफेन्स वगैरे झाला असेल तो इमिजिएट किंवा अदरवाईज. ऑफ रेलेवंट फॅक्ट्स और फॅक्ट इन इशू. सो फॅक्ट रेलेवंट किंवा फॅक्ट इन इशू संबंधी काय झालं आहे, ती घटना घडली. ऑर विच कॉन्स्टिट्यूट द स्टेट ऑफ थिंग. स्टेट ऑफ थिंग म्हणजे काय की ती एक घटना आहे. अंडर विच दे हॅपन. दे म्हणजे काय, तो इव्हेंट हॅपन झालेला आहे, मी ती फॅक्ट हॅपन झालेली आहे. ऑर विच अफोर्ड अन ऑपॉर्च्युनिटी फॉर देअर ऑकरन्स ऑर ट्रान्झॅक्शन्स आर रेलेवंट फॅक्ट्स. सो त्याला ऑपॉर्च्युनिटी मिळाली ते ऑकरन्सवरती किंवा ते ट्रान्झॅक्शनवरती त्याला काय आली, एक ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे. सो ह्याच्यामध्ये अजून लास्ट सीन थेरीबद्दल पण डिस्कस केलेलं आहे बुक्समध्ये, तर आपण त्याबद्दल थोडं बोलू. आता लास्ट सीन थेरीलाच ह्याला त्यांनी काय म्हटलं, डॉक्ट्रिन ऑफ इंडक्टिव्ह लॉजिक. सो त्यांनी काय म्हटलं आहे की या लास्ट सीन थेरीला डॉक्ट्रिन ऑफ इंडक्टिव्ह लॉजिकसुद्धा म्हटलेलं आहे. आपल्याला MCQ येऊ शकतं. म्हणजे काय, लास्ट सीन विथ द अक्यूज. आता फॉर एक्झाम्पल आरोपी चाललेला आहे आणि कुठं तुम्ही त्यांच्यासोबत होता लास्ट 15 मिनिट्स आणि कुठं नंतरनं CCTV फुटेजमध्ये असं दिसून आलं की तुम्ही लास्ट त्यासोबत दिसला आहे आणि नंतर त्याची डेथ झाली असेल किंवा तो किडनॅप वगैरे झाला असेल, वॉट एव्हर द ऑफेन्स मे बी. तर तुम्ही त्याच्यासोबत लास्ट दिसून आलात. नाव इट इज सस्पिशियस अँड प्रिझम्पशन. तुमच्यावरती एक संशय आणि प्रिझम्पशनसुद्धा आहे. लास्ट सीन हा काही डिसाईड करत नाही की यू हॅव डन समथिंग विथ हिम, तुम्हीच त्याच्यासोबत काहीतरी केलं आहे असं काही प्रिझम्पशन येत नाही. पण संशय आहे, सस्पेक्टेड आहे तुम्ही, पण प्रिझम्पशन पण ॲट अ टाईम डिसाईड करतं आहे. त्याच्यावरती महत्त्वाची केस लॉ आहे सतपाल वर्सेस स्टेट ऑफ हरियाणाची केस आहे. त्यामध्ये सांगितले की लास्ट सीन इज नॉट सफिशियंट. लास्ट सीन इज नॉट सफिशियंट एव्हिडन्स टू प्रूव्ह आउट ऑफ द गिल्ट ऑफ द अक्यूज. मीन्स आरोपीला शिक्षा देण्यासाठी लास्ट सीन इज नॉट द सफिशियंट. म्हणून मी आत्ताच सांगितलं की तुम्हाला जेवढं फॅक्ट इन इश्यूशी आपण जवळ जाऊ तेवढं आपल्याला स्ट्रॉंग पुरावे मिळणार आहे. पण जेवढं लांब जाऊ, आता फॉर एक्झाम्पल हा एक सर्कल आहे, हा सेक्शन 4 आहे, आता सेक्शन 5 हा एक सर्कल आहे. जेवढं लांब जाऊ या फॅक्ट इन इश्यूपेक्षा लांब जेवढं जाऊ तेवढी त्याची एव्हिडन्सची व्हॅल्यू कमी होणार आहे. तर ओकेजन काय होतं की तुम्ही त्या पार्टीमधून बाहेर आला, संध्याकाळ झाली होती, तो त्याच्या घरी गेला, कारमध्ये तुम्ही काय केलं, त्याला ड्रॉप केलं आणि तुम्ही तुमच्या कारने काय घरी आलात. पण त्याला तिथं ड्रॉप केलं हे अगोदरच्या सिग्नलवरती दिसून येतं आहे की कारमध्ये तुम्हीसुद्धा आहेत आणि तोसुद्धा बसलेला आहे. म्हणून लास्ट सीन थेरी इज नॉट सफिशियंट एव्हिडन्स नाही की टू पॉईंट आउट द गिल्ट ऑफ द अक्यूज. तुम्ही डिफेन्स घेऊ शकता की मी त्याला सिग्नलवरती तिथं ड्रॉप केलं, त्यानंतर मी घरी आलो. सो द लास्ट सीन विथ द डिसीज पर्सन, last scene with the deceased, he has to explain where he is and how this happened.
त्याच्यावरती बर्डन ऑफ प्रूफ असेल की येस आय हॅव ड्रॉप ॲट दिस सिग्नल पॉईंट, लेटर ऑन आय वेंट टू द माय होम अँड ही वेंट टू हिज होम. तो त्याच्या घरी गेला, मी माझ्या घरी गेलो. सो दिस इज नॉट अ लास्ट प्रूफ बट अनलेस कनेक्शन प्रूफ. पण काही कनेक्शन जर प्रूफ करता आलं तर मग हा जो प्रिझम्पशन आहे तो त्याच्या विरुद्ध चालला आहे. मीन्स त्याच्यावरती प्रिझम्पशन आहे की माईट बी ही हॅज डन समथिंग विथ हिम, त्यांनी त्याच्यासोबत काहीतरी केलं असेल. सो ॲज द लेस टाईम रेलेवन्सी वेटेज इन्क्रीज. जेवढा कमी वेळ असेल, मीन्स जेवढा कमीतल्या कमी वेळ फॅक्ट इन इश्यूची जेवढा जवळ जाऊ तेवढी काय होणार आहे, रेलेवन्सीची वेटेज जे आहे ते वाढणार आहे. तर सेक्शन 4ने हेच सांगितलं. आता सेक्शन जो 5 आहे तो समहाऊ जो आहे तो सेक्शन 4शी रिलेटेड कनेक्ट करतो आहे. आता ओकेजन म्हणजे काय, आपण म्हणू एक ऑपॉर्च्युनिटी आहे की त्याला ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली. अनदर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर फॉर एक्झाम्पल एक घरी लग्नाचं चाललेलं आहे, लग्न चालू कार्यालय आहे. त्याच्यामध्ये वराचे पक्ष आलेत, वधूचे पक्ष आलेले आहेत. मीन्स दोन्ही साईडचे पक्ष आलेत. त्यांनी सगळ्यांनी काय घातले, सोनं वगैरे घातलेलं आहे. जे पण मौल्यवान वस्तू आहेत त्यांनी लग्नामध्ये सगळेजण घालतात. तर मग हा काय ओकेजन काय की लग्न कार्यालय. रिझन मिळालं, कॉज म्हणजे काय, त्याला रिझन मिळालं की त्याला ऑपॉर्च्युनिटी मिळाली. त्यामध्ये ओकेजनमध्येच काय मिळाली, ऑपॉर्च्युनिटी मिळाली कॉज करण्यासाठी. ही गॉट द रिझन की डेकॉटी करण्यासाठी किंवा रॉबरी वगैरे करण्यासाठी. आणि इफेक्ट काय झालं, इमिजिएट इफेक्ट असेल किंवा अदरवाईज, म्हणजे लगेच तो चोरी करू शकतो किंवा रात्रीपर्यंत तो वाट बघू शकतो. तर हे लास्ट सीन थेरी पण ह्याच्यामध्ये डिस्कस केलं आहे. अनदर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं अजून तर इथंच घेतलं, ओकेजन प्लस इव्हेंट आहे. ही गॉट द ऑपॉर्च्युनिटी. मॅरेज फंक्शन होतं तो एक, नंतरनं आपण DJ पार्टीमधलं एक्झाम्पल घेतलं मुलीचं. कॉज म्हणजेच काय, त्याला रिझन म्हणू आपण. ऑल्सो ह्याला समहाऊ आपण मोटिव्ह पण म्हणू. कॉजिंग फॉर द फॅक्ट इन इश्यूसाठी, मीन्स डेकॉटी करण्यासाठी किंवा असॉल्ट करण्यासाठी. सो इफेक्ट काय झाला, अल्टिमेट रिझल्ट काय झालं की तिला त्या मुलीला छेडलं असेल. किंवा आपण ट्रेनमधलं एक्झाम्पल घेतलं, इमिजिएट अदरवाईज त्याला पॉयझन केलं. इफेक्ट काय झाला, लेटर झाला. मीन्स ॲट द लास्ट डेस्टिनेशनवरती पोचल्यानंतरनं त्याला पॉयझनस म्हणजे त्याच्या पोटामध्ये काय झालं असेल. सो इफेक्ट ऑफ इन्सिडेंट तो रेलेवंट होईल सेक्शन 4मध्ये किंवा 5मध्ये. सो आपल्याला जर म्हणजे काय आपण म्हणू, आपण कन्फ्यूज होतो आहे, आपण वी आर गेटिंग कन्फ्यूज की ते सेक्शन 4मध्ये जातं आहे का सेक्शन 5मध्ये जातं आहे. मीन्स वेदर इट इज गोइंग टू सेम पार्ट ऑफ ट्रान्झॅक्शनमध्ये जातं आहे किंवा ते सेक्शन 5मध्ये ओकेजन, कॉज, इफेक्ट, फॅक्ट इन इश्यू, रेलेवंट फॅक्टमध्ये जातं आहे. सो आपल्याला एवढं दाखवायचं ते फॅक्ट इन इश्यूच्या जवळ आहे. सो इट इज लेफ्ट विथ द विजडम ऑफ द कोर्ट. मी ते सेक्शन 4मध्ये पुटअप करायचं का सेक्शन 5मध्ये पुटअप करायचं आहे. वी जस्ट शो हाऊ दिस फॅक्ट इज मच रेलेवंट अँड इट इज मच क्लोजर टू द फॅक्ट इन इश्यू. सो ते सेक्शन 4मध्ये आपण काय बघितलं, सेम पार्ट ऑफ ट्रान्झॅक्शनमध्ये तिथं डायरेक्ट आय विटनेस आहे. सेक्शन फॅक्टमध्ये काय, सेक्शन 5मध्ये की फॅक्ट जी झाली हॅपन झालेली आहे अँड ही गॉट अफोर्ड अन ऑपॉर्च्युनिटी ते ऑकरन्स किंवा ते ट्रान्झॅक्शन करण्यासाठी. स्टेट ऑफ थिंग काय, फॉर एक्झाम्पल आता लग्न समारंभामध्ये अचानक लाईट गेली आणि त्याला रॉबरी करण्यासाठी काय झालं, ऑपॉर्च्युनिटी मिळाली. किंवा रेव पार्टीमध्ये मुलगी आहे, तिथं सगळेजण नशेमध्ये धुंद होते. ॲक्यूज गेट्स अन ऑपॉर्च्युनिटी टू टीज हर टू गेट पॉयझन किंवा नशेली गोळी तिच्या ड्रिंक्समध्ये टाकण्याची त्याला ऑपॉर्च्युनिटी मिळाली. ही गॉट द रिझन ऑल्सो. स्टेट ऑफ थिंग काय की त्याने गाडीमध्ये त्याला घेऊन गेला. सो ऑपॉर्च्युनिटी म्हणजे काय, अवेलेबल आहे, त्याला चान्स आहे. सो सेक्शन नंबर 5मध्ये आपण अजून एक्झाम्पल आपण बॅरॅकमधले वाचू. The question is whether A robbed B. The fact that shortly before the robbery, B went to fare with the money in his possession, that he showed it and mentioned it, the fact he had it, to the third person are relevant facts. म्हणजे A आणि B मध्ये, आता फॉर एक्झाम्पल आपण मूवीमध्ये पण एक्झाम्पल बघतो की A काय करतो की त्याला पैसे सगळे गोळा करून आणून दिल्यानंतर ना तो त्याच्या तिजोरीमध्ये ठेवतो.
तिजोरीमध्ये ठेवत असताना बाकीच्या बीने बघितलं असेल, सीने बघितलं असेल, डीने बघितलं असेल किंवा थर्ड पार्टीने बघितलेलं आहे की हा जो आहे तो पैसे इथं घेतो आणि तो पैसे लॉकरमध्ये ठेवतो. सो ॲक्युजला काय मिळालं, एक संधी मिळाली. काय संधी मिळाली की पैसे तिजोरीमध्ये ठेवलेत, त्यांनी शो केलं आहे. सो दिस ओकेजन त्याला मिळालं, संधी मिळाली, कॉज पण मिळाला, रिझन पण मिळालं चोरी करण्यासाठी. आणि इफेक्ट काय, तो तिथे लगेचच्या लगेच चोरी करेल त्या तिजोरीमधून किंवा तो रात्री येऊन तो तिजोरीच्या नकली चाव्या ओपन करून तो चोरी करेल. सो ओकेजन, कॉज अँड इन इफेक्ट, 3 वर्ड्स आर इम्पॉर्टंट इन सेक्शन 5. की ओकेजन म्हणजे की त्याला ऑपॉर्च्युनिटी मिळाली, ही गॉट द रिझन अँड ही घे अल्टिमेट काय म्हणतो ना आपण, जे आपण लक्ष आहे ते लक्ष्याला एक्झिक्युशन केलं, मीन्स एक्झिक्युशन टू हिज रिझन, दॅट इज कॉल्ड इफेक्ट. अनदर एक्झाम्पल आहे की द क्वेश्चन इज वेदर ए पॉयझन बी, द स्टेट ऑफ बीज हेल्थ बिफोर द सिम्टम्स आर ascribed टू द पॉयझन अँड हॅबिट्स ऑफ बी नोन टू द ए विच अफोर्ड एन ऑपॉर्च्युनिटी फॉर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ पॉयझन आर रेलेवंट फॅक्ट्स. आता एने पॉयझन बीला केलं आहे का, कारण की ए नोज दॅट त्याची हेल्थ जी आहे ती थोडीशी काय खराब असती, त्यामुळं त्याला काही, आता फॉर एक्झाम्पल एकाला दूध चालत नसेल तर त्याला दुधाचे पदार्थ खाऊ घातले की तो खराब त्याची तब्येत ढासळणार आहे. किंवा एखाद्याला शुगर आहे, ही नोज दॅट ही इज द व्हेरी शुगर पर्सन, ही इज डायबेटिक पर्सन, आणि त्याला गोड पदार्थ खाऊ घातले त्याची शुगर वाढणार आहे, अल्टिमेटली त्याच्या हेल्थवरती इफेक्ट होणार आहे. मीन्स ही गॉट द ओकेजन, ऑपॉर्च्युनिटी मिळाली, ही गॉट द रिझन अँड इफेक्ट काय झाला की त्याची शुगर रोज रोज थोडी थोडी वाढत गेली. म्हणजे शुगर काय एका दिवसात वाढत नाही, रोज त्याला गोड खाऊ घातलं त्याच्या जेवणामध्ये, मग अल्टिमेट इफेक्ट जो होणार तो इमिजिएट झाला का, नाही. तर अदरवाईज म्हणजे काय की त्यांनी 15 दिवसांतर शुगर वाढलेली दिसली. तर दिज आर द एक्झाम्पल. अनदर एक्झाम्पल यू बीमध्ये, द क्वेश्चन इज वेदर ए मर्डर बी. क्वेश्चन असा आहे कोर्टासमोर, एने मर्डर बीचा केला आहे की नाही. मार्क्स ऑन द ग्राउंड प्रोड्यूस बाय द स्ट्रगल ॲट ऑर नियर द प्लेस वेअर मर्डर वॉज कमिटेड आर द रेलेवंट फॅक्ट्स. मीन्स ए आणि बीने काय केले, मारामाऱ्या केलेत रोडवरती, ते जे रस्त्यावरती जे स्ट्रगल मार्क्स दिसत आहेत, मीन्स झटापटी केलेली असतील किंवा कार ॲक्सिडेंटचे असेल, कारचे काही मार्क्स असतील, तर ते काय शो करतात, कॉज दाखवतात आणि इफेक्ट दाखवतात की त्याचे काय म्हणतो आपण मार्क्स रस्त्यावर दिसतात, मीन्स इफेक्ट दिसतो आहे. तर फॉर एक्झाम्पल एखाद्याला आपण मारत असताना तो बुचकारे वगैरे घेतो, दिस आर द काय इफेक्ट आहे. तर वेगवेगळे एक्झाम्पल घेऊन आपण सेक्शन 4 आणि 5मध्ये जर आपल्याला कन्फ्युजन येत असेल तर वी मस्ट शो दॅट दिस फॅक्ट इज मच क्लोजर टू द फॅक्ट इन इश्यू. मग इट इज द विजडम ऑफ द जज, ते डिसाईड करतील की ते सेक्शन 4मध्ये टाकायचं आहे का सेक्शन 5मध्ये टाकायचं आहे. ठीक आहे. नाव कमिंग टू द सेक्शन 6, मोटिव्ह, प्रिपरेशन, प्रिव्हियस कंडक्ट और सबसिक्वेंट कंडक्ट. त्याच्यामध्ये आपण जर एखादी घटना जर घडली, एखादा इव्हेंट घडला असेल तर आपण त्याला, जस्ट अ सेकंड, एखादा इव्हेंट घडला असेल, जर आपण त्याला व्हाय विचारला त्या इव्हेंटला तर आपल्याला काय भेटतो, मोटिव्ह भेटतो. आणि एखाद्या इव्हेंटला हाऊ म्हणून विचारलं तर त्याला आपल्याला काय मिळतं, इंटेन्शन गॅदर होतं. मीन्स एखाद्या इव्हेंटला विचारलं व्हाय यू डीड दिस, तू का केलं, मग तो म्हणेल की नाही मला त्या इलेक्शनमधून त्याला जो माझा कॉम्पिटिटर आहे, प्रतिद्वंदी आहे, त्याला मला काढून टाकायचं आहे, दिस इज द माय मोटिव्ह. आणि कसं केलं, कसं मीन्स त्याला काढून टाकलं असेल किंवा त्याबद्दल डिफेमेशन केलं असेल किंवा त्याला मारून टाकलं असेल, वॉट एव्हर द मे बी केलं असेल, मग त्याला विचारलं हाऊ यू डू दिस, कसं केलं, मग त्याच्यामधनं आपल्याला इंटेन्शन दिसून येतं. तर सेक्शन 6मध्ये जो आहे त्यामध्ये मोटिव्ह डिस्क्राईब केलेलं आहे, इंटेन्शन डिस्क्राईब केलं नाही आहे. सो मोटिव्ह इज नॉट द सफिशियंट, मीन्स हा मेन इन्ग्रेडियंट नाही ऑफेन्ससाठी, पण सायमल्टेनियसली इट इज डज नॉट मीन, असा अर्थ होत नाही की प्रॉसिक्युशनने मोटिव्ह प्रूव्ह केलंच पाहिजेत. जर प्रॉसिक्युशन फेल झालं असेल मोटिव्हमध्ये प्रूव्ह करण्यासाठी तर मग ॲक्युज द निर्दोष सुटतो का, तर नाही. किंवा त्याला ॲक्विटल देता येईल का, त्याच्याशी काही इफेक्ट होणार नाही. मीन्स प्रॉसिक्युशन इवन इफ फेल इन द प्रूव्हिंग द मोटिव्ह, मीन्स मोटिव्ह प्रूव्ह करण्यामध्ये प्रॉसिक्युशन जरी फेल झालं तर त्याचा काही इफेक्ट होणार नाही. सो मोटिव्ह इज नॉट सबस्टॅन्टिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स,
मोटिव्ह हा वेटेजसुद्धा नाही आहे, मीन्स नॉट मच इम्पॉर्टन्स अँड नॉट मच रेलेवन्सी नाही आहे. सो आपण 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत आपल्या या रेलेवन्सीच्या चॅप्टरमध्ये किंवा एव्हिडन्स ॲक्टमध्ये, की ती फॅक्ट किती रेलेवंट आहे, ती फॅक्ट ॲडमिसिबल होईल किंवा नाही, आणि प्रूफ झाल्यानंतरनं जरी वेटेज ऑफ प्रूफ मीन्स सॅटिस्फॅक्शन आहे किंवा नाही, मीन्स जे पण आपण प्रूफ करतो आहे ते जे पण फॅक्ट्स आपण प्रूव्ह करतो आहे किंवा डिस्प्रूव्ह करतो आहे ते सॅटिस्फाईड आहेत किंवा नाही, इट विल बी डिसाइडेड बाय द जज. तर सेक्शन 4मध्ये काय जे आहेत, जे कॉरोबोरेट विथ अदर रेलेवंट फॅक्ट्स, म्हणजे जे सेक्शन आपले 5च्या पुढं जे आहेत, 6 असेल मोटिव्ह असेल, पुढं नंतरनं TIP म्हणजे टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड असेल, ॲडमिशन असेल, कन्फेशन असेल, एक्सपर्ट एव्हिडन्स असेल, तर सेक्शन 4 जो आहे हा सगळ्या रेलेवंट फॅक्टला काय करतो, एक प्रकारचा कोरोबोरेट करण्याचा प्रयत्न करतो आहे. दॅट्स वाय सेक्शन 4मध्ये काय केलं आहे, आय विटनेसला बेस्ट एव्हिडन्स मांडलं आहे. आणि सेक्शन 4 जे ऑनवर्ड्स आहेत ते रेलेवन्सीला एक्सपांड करतात. मीन्स ते आता आपण जी डायग्राम बघितली, फॅक्ट इन इश्यू, त्यानंतरनं हा सेक्शन 4 असेल, त्यानंतरनं सेक्शन 6 असेल, हा सेक्शन पुढं 7 असेल, जेवढं लांब जाऊ, पण सेक्शन 4 जो आहे तो बेस्ट एव्हिडन्स मानला तो का, कारण की तिथं आय विटनेस आहे त्यामुळं. तर आपण परत सेक्शन 6 वाचू, सबसेक्शन 1, की एनी फॅक्ट इज रेलेवंट विच शोज ऑर कॉन्स्टिट्यूट अ मोटिव्ह और प्रिपरेशन ऑफ एनी फॅक्ट इन इश्यू और रेलेवंट फॅक्ट. मीन्स एखादी अशी फॅक्ट आहे की फॅक्ट इन इश्यूला किंवा रेलेवंट फॅक्टला शो अप करते की त्याचा हा मोटिव्ह आहे. जस्ट अ सेकंड. सो तर मोटिव्हबद्दल आपण बोललो की मोटिव्ह जरी प्रूव्ह करू शकलो नाही किंवा जरी प्रूव्ह केला तर इट इज नॉट सोलली बेस नाही आहे की आरोपीला आपण कन्व्हिक्शन देऊ. मीन्स मोटिव्ह जरी प्रूव्ह केला तर त्यावरती आपण कन्व्हिक्शन देऊ शकत नाही, की मोटिव्ह इज अलोन नाही आहे. मीन्स इट इज तो बाकीच्या रेलेवंट फॅक्टसोबत येणार आहे, अलोन येणार नाही आहे. मीन्स तो सबस्टॅन्टिव्ह पीस ऑफ एव्हिडन्ससुद्धा नाही आहे. तर मोटिव्हसोबत आपण काय करू शकतो, इंटेन्शनसुद्धा वापरू शकतो. मोटिव्हसोबत इंटेन्शन, त्यासोबत काय होतो, प्रिपरेशन एक येतं आणि कंडक्टमध्ये 2 पार्ट आहेत, प्रिव्हियस कंडक्ट अँड सबसिक्वेंट कंडक्ट. तर मोटिव्हसाठी आपण एक्झाम्पल ए वाचू. ए इज ट्राईड फॉर मर्डर ऑफ बी. ए काय करतो, बीचा मर्डर करण्याचा प्रयत्न करतो. द फॅक्ट दॅट ए मर्डर सी, एनं काय केलं आहे, सीचा मर्डर केला, अँड बी न्यूज दॅट ए हॅड मर्डर सी. आणि बीला माहिती आहे की एनंच सीचा मर्डर केला, अँड दॅट बी हॅज ट्राईड टू एक्स्टॉर्ट मनी फ्रॉम ए बाय थ्रेटनिंग टू मेक हिज नॉलेज पब्लिक आर रेलेवंट. सो काय करतो बी, मला माहिती आहे तू एनं सीचा मर्डर केलेला आहे, मग मी हे माहिती उघडकीस आणणार आहे किंवा पोलिसांना सांगणार आहे किंवा मी इन जनरल पब्लिकला सगळं सांगून टाकणार आहे की तूच केलं म्हणून, आणि मी सांगणार नाही. त्यासाठी काय करायचं, तू मला पैसे द्यायचे आहेत. सो ही ट्राय टू एक्स्टॉर्ट मनी फ्रॉम ए बाय थ्रेटनिंग टू मेक हिज. सो तो थ्रेटनिंग करतो आहे, मी त्याचा मोटिव्ह काय की एक्स्टॉर्ट द मनी. पण ए ट्राईड फॉर द मर्डर ऑफ बी. सो ए ट्राईड फॉर मर्डर ऑफ बीसाठी काय करतो, मारण्याचा प्रयत्न करतो, कारण की काय बीला त्याबद्दल माहिती आहे म्हणून. दिस इज द शोईंग द मोटिव्ह, की त्याचा मोटिव्ह काय एक्स्टॉर्ट मनी करण्यासाठी त्याचा मोटिव्ह आहे. तर हे मोटिव्हबद्दल एक एक्झाम्पल झालं. प्रिपरेशन काय, की आता आपण सेक्शन 4मध्ये जे बघितलं, जी रेलेवन्सी ऑफ फॅक्ट फॉर्मिंग पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शन, तर त्याच्यामध्ये काय की डायरेक्ट आय विटनेस आहे, त्यांनी डायरेक्ट गुन्हा केला, त्यांनी पोटात चाकू खुपसला, तर ते डायरेक्ट आय विटनेस आहे. बट नाव आता सेक्शन 6 जो आहे, आपण जसं म्हटलं की बाकीचे जे रेलेवन्सीचे जे सेक्शन आहेत ते एक्सपांड करतात सेक्शन 4ला. तर प्रिपरेशन हा थोडा फॅक्ट इन इश्यूपासून थोडासा लांब चालला आहे. त्यांनी प्रिपरेशन काय केलं, तो नाईफच्या शॉपमध्ये गेला, तिथं त्यांनी खरेदी केलं. मीन्स हे काय करतं, एक प्रिपरेशन दाखवतं आहे. तर त्यासाठी एक्झाम्पल सी बघू प्रिपरेशनसाठी. ए ट्राईड फॉर मर्डर ऑफ बी बाय पॉयझन. द फॅक्ट दॅट बिफोर द डेथ ऑफ बी ए प्रोक्युअर्ड पॉयझन सिमिलर टू दॅट विच इज ॲडमिनिस्टर्ड टू द बी इज रेलेवंट. त्यांनी कुठून तरी काय केलं आहे,
पॉयझन विकत आणण्याचा प्रयत्न केला आहे, कुठून तरी सायन्स लॅबमधून असेल किंवा इलिगली त्याने पॉयझन विकत घेतलं आहे. मी दिस फॅक्ट जे आहे प्रिपरेशन ते काय करतं आहे, फॅक्ट इन इश्यूपासून थोडं लांब चाललं आहे, पण ते काय इन सम हाऊ आपण म्हणू एक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्समध्ये तो चाललेला पार्ट. म्हणून सेक्शन 4ला काय म्हटलं त्यांनी, डायरेक्ट एव्हिडन्स अँड डायरेक्ट एव्हिडन्स म्हणजे काय, बेस्ट एव्हिडन्स इज आय विटनेस. सो प्रिपरेशन हे थोडंसं फॅक्ट इन इश्यूपासून थोडंसं काय लांब चाललं आहे. नाव नेक्स्ट थिंग इज कंडक्ट आहे, हुज कंडक्ट इज रेलेवंट. कोणाचं कंडक्ट रेलेवंट होईल आपल्याला हे बघायचं. प्रिव्हियस कंडक्ट, सबसिक्वेंट कंडक्ट, आरोपीचं कंडक्ट आहे का कोणाचं कंडक्ट आहे. तर आपण सेकंड क्लॉज वाचू ह्याच्यामधला. द कंडक्ट ऑफ एनी पार्टी मीन्स कोणाचं, पार्टीचं कंडक्टबद्दल बोललं आहे, किंवा कंडक्ट ऑफ एनी एजंट टू द पार्टी, पार्टीचा कोण एजंट असेल, टू सूट ऑर सिव्हिल प्रोसिडिंग, सूट ऑर प्रोसिडिंग, सूट म्हटलं सिव्हिल सूट, प्रोसिडिंग म्हणजे क्रिमिनल, इन रेफरन्स टू सूट ऑर प्रोसिडिंग, इन रेफरन्स टू एनी फॅक्ट इन इश्यू देअर इन relevant thereto, and the conduct of any person, an offense against whom is subject of any proceeding is relevant if such a conduct is influences or influenced by any fact in issue or relevant fact, whether it is previous or subsequent conduct. त्याच्यामध्ये आपण कंडक्ट कशाचे, कंडक्ट ऑफ पार्टी, आणि ते जे कंडक्ट आहे ते इव्हेंटशी कंडक्ट आहे, मीन्स मेन फॅक्ट इन इश्यूशी तो कंडक्ट रेलेवंट असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आरोपी जे ॲब्स्कॉन्ड होत असेल जेलमधून, तर आता ॲब्स्कॉन्डिंग ऑफ ॲक्युजचं एक एक्झाम्पल आपण नंतर बघू. आता एक्झाम्पल जे आणि के वाचू आपण. त्याच्या अगोदर आपण एक्सप्लेनेशनसुद्धा वाचू. हे पहिलं एक्सप्लेनेशन 1 काय म्हणतं आहे, हे एक्सप्लेनेशन 1 वाचू. द वर्ड कंडक्ट इन दिस सेक्शन डज नॉट इन्क्लूड स्टेटमेंट्स अनलेस दोज स्टेटमेंट्स accompany and explain other acts other than the statements, but this explanation is not affect the relevance of statement under any other section of this अधिनियम. तर पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलं, कंडक्ट जे आहे ते कशाची रिलेटेड पाहिजे, कंडक्ट ऑफ एनी पार्टीशी रिलेवंट पाहिजेत, एखाद्या शूटशी किंवा एखाद्या प्रोसिडिंगशी. मग नंतर त्यांनी काय सांगितलं, सेकंड कंडिशन काय घेतली की कंडक्टमध्ये स्टेटमेंट्स इन्क्लूड होणार नाहीत. परत थर्ड स्टेटमेंट त्यांनी करतात की या कंडक्टमध्ये स्टेटमेंट्स हे कंडक्ट बनतील केव्हा बनतील, किंवा एखादे जे स्टेटमेंट्स आहेत जे अकंपनी करतात. अकंपनी म्हणजे काय, एखाद्या कंडक्टला सोबत जोडतात. अकंपनी म्हणजे काय, त्या कंडक्टला शब्द जोडतात, किंवा त्या कंडक्टला एक्सप्लेन ॲक्ट्स मीन्स त्या कंडक्टला ते स्टेटमेंट्स काय करतात, एक्सप्लेन करतात. बट दिस एक्सप्लेनेशन इज नॉट अफेक्ट द रेलेवन्स ऑफ स्टेटमेंट अंडर अदर सेक्शन ऑफ दिस अधिनियम. मीन्स हे जे त्यांनी जे सांगितलं आहे की कंडक्ट जे आहे ते बाकीच्या ठिकाणी रेलेवंट होणार नाही, पण या सेक्शनमध्ये रेलेवंट होणार आहे. तर त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ की फॉर एक एक्झाम्पल ए हा व्यक्ती आहे जो रस्त्यावरनं इकडं चालत येतो आहे आणि बडबड स्वतःशीच करतो की मला एनेच मारलं, मला म्हणजे ए आरोपीनेच मारलं आहे मला या, आणि त्याला लागलेलं आहे. तसं बडबड करत चाललेलं आहे. नाव त्याला सी हा रस्त्यात भेटतो आणि विचारत पण नाही, फक्त तो बडबड करताना बघतो आहे की हा स्वतःलाच बडबड करतो आहे की मला एनं मारलं आहे. मीन्स जे त्यांनी जे स्टेटमेंट करतं आहे, जे स्टेटमेंट आहे ते त्याच्या कंडक्टला काय करत आहेत, कंपनी आहेत, आणि ते त्याच्या ॲक्टला ते एक्सप्लेन करत आहेत. सो इट इज रेलेवंट. पण जर एखादा व्यक्ती नुसतं चालत होतो आणि त्याला लागलं आहे, आणि दुसरा बायस्टँडर आहे किंवा पादचारी व्यक्ती आहे, तो तिथं येतो आणि त्याला विचारतो की व्हॉट्स हॅपन्स विथ यू, व्हॉट्स द मॅटर, व्हाय यू आर क्राईंग, का तुझ्यासोबत काय झालं आहे. जर हे असे शब्द येत असतील तर ते कंडक्टच्या रेलेवंटमध्ये येत नाही. तर फॉर एक्झाम्पल अनादर एक्झाम्पल घ्यायचं झालं की एखादी एक विक्टीम आहे, तिच्यासोबत रेप झालेला आहे आणि ती तिच्या घरी येते, मावशीला सांगते किंवा आईला सांगते की अशी घटना घडलेली आहे. मी हे जे कंप्लेंट आहे, कंप्लेंट झाल्यानंतर जे काही स्टेटमेंट करते ते तिच्या कंडक्टला रेलेवंट करत नाहीत. तिने जर सांगत असेल की मला ह्यानीच मारलं जे त्याच्याशी जर संलग्न असेल, कंपनी असेल, किंवा त्या ॲक्टला कंडक्टला एक्सप्लेन करत असेल तर ते रेलेवंट होईल. तर आपण एक्झाम्पल जे आणि के बघू ह्यासाठी.
The question is whether A was raped. The fact that shortly after the alleged rape, A made a complaint relating to the crime, the circumstances under which the terms in which the complaint was made are so relevant. The fact that without making complaint, A said that A rape is not relevant as a conduct under this section, though it is may be relevant as a dying declaration A of clause A of subsection 26 as a corroborative evidence under section 160. जसं आत्ता एक्झाम्पल सांगितलं मी की ए हा व्यक्ती आहे, तो तिकडनं बडबड स्वतःशी करत येतोय की एनंच मला मारलं आहे, एनेच मला मारलं आहे. मी दी स्टेटमेंट्स ते त्याच्या कंडक्टला काय करतात, शो करतात, अकंपनी करतात, एक्सप्लेन करतात. पण तो नुसता आला आणि तो नंतर तिथून बसला आहे आणि सम अदर पर्सन जर येत असेल आणि विचारत असेल की व्हॉट्स हॅपन्स विथ यू, व्हॉट्स द मॅटर विथ यू, व्हायर क्राईम, तर ते रेलेवंट होणार नाहीत. अजून एक एक्झाम्पल घेऊ. द क्वेश्चन इज वेदर ए वॉज रॉब. एची काय झाली, चोरी झालेली. द फॅक्ट द सून आफ्टर ॲलेज रॉबरी ए मेड कंप्लेंट रिलेटेड टू द ऑफेन्स, circumstances under which and the terms in which the complaint was made are so relevant. The fact that A said had been robbed without making any complaint is not so relevant. ॲज अ कंडक्ट अंडर दिस सेक्शन बाकीच्या प्रोव्हिजनमध्ये ॲज अ डाईंग डिक्लेरेशनमध्ये असेल किंवा ॲज अ corroborative एव्हिडन्स अंडर सेक्शन 160 असेल, बाकीच्या इतर अदर रेलेवंट चॅप्टरमध्ये रेलेवंट होईल. पण ते या सेक्शन 6मध्ये या चॅप्टरमध्ये कंडक्टच्या चॅप्टरमध्ये रेलेवंट होणार नाही, पण बाकीच्या जो रेलेवन्सी चॅप्टरमध्ये रेलेवंट होईल. हेच एक्सप्लेनेशन एक सांगतं आहे. परत एकदा वाचू. द वर्ड कंडक्ट इन दिस सेक्शन डज नॉट इन्क्लूड स्टेटमेंट. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की कंडक्ट कोणा पाहिजे, पार्टीचं पाहिजे, पण त्या कंडक्टमध्ये स्टेटमेंट येणार नाही. हे दुसऱ्यांदा सांगितलं. तिसरी गोष्ट सांगितली की अनलेस दी स्टेटमेंट्स तर त्याच्या कंडक्टला अकंपनी असतील, जर एक्सप्लेन करत असतील तर ते येतील. परंतु द एक्सप्लेनेशन इज नॉट अफेक्ट रेलेवन्सी ऑफ स्टेटमेंट अंडर दिस सेक्शन ऑफ अधिनियम. तर बाकीच्या रेलेवन्सीच्या चॅप्टरमध्ये जातील, पण या प्रोव्हिजनमध्ये ते लागू होणार नाहीत. परत एक्सप्लेनेशन 2 काय सांगते की वेन कंडक्ट ऑफ एनी पर्सन इज रेलेवंट, एनी स्टेटमेंट मेड टू हिम ऑर इन हिज प्रेझेन्स ऑर हिअरिंग विच अफेक्ट सच अ कंडक्ट इज रेलेवंट. म्हणजे हीज म्हणजे कोण, जर दुसऱ्याने विचारले की व्हॉट्स द मॅटर विथ यू, व्हॉट डिड थिंग हॅपन, ही गोष्ट कशी घडली, हाऊ दिस थिंग हॅपन्स. वेन कंडक्ट ऑफ एनी पर्सन इज रेलेवंट, any statement made to him in his presence or hearing which affect the conduct is relevant. The explanation 2 साठी तर एक्झाम्पल एफ बघितलं, स्टेटमेंट अफेक्टेड इट्स कंडक्ट. सो वी आर नॉट डिस्कसिंग व्हॉट इज एव्हिडेन्शरी व्हॅल्यू. एव्हिडेन्शरी व्हॅल्यू काय आपण हे डिस्कस करत नाही आहे. अ पर्सन इज रनिंग डाऊन द स्ट्रीट इन अ वाउंडेड कंडिशन, जखमी झालेले आहेत, अँड कॉलिंग आउट द नेम ऑफ द ॲसिलेंट, की मला ए व्यक्तीने मारलं, ए व्यक्तीने मारलं. इंजर्ड पर्सन सेज अँड व्हॉट ही डज मे बी टेकन टुगेदर अँड प्रूव्ह ॲज अ होल. तर या सेक्शनमध्ये तो रेलेवंट होईल. सो द स्टेटमेंट्स ऑफ द पर्सन वाउंडेड अँड एक्सप्लेन इज कंडक्ट, रनिंग अवे, द क्राय ऑफ द पर्सन बोथ शोज द कंडक्ट. मीन्स तो बडबड करत येतो आहे. सो स्टेटमेंट विच आर अकंपनी अँड एक्सप्लेन द कंडक्ट, दीज स्टेटमेंट्स आर ऑल्सो टर्म ॲज अ कंडक्ट. फक्त जर स्टेटमेंट असेल तर ते रेलेवंट होणार नाही. फॉर एक्झाम्पल मी नुसतं कंप्लेंट केली. फॉर एक्झाम्पल आता आपण रेपच्या ऑफेन्समध्ये जे बघितलं, तिनं आली, रेप वगैरे ऑफेन्स झाला, ती घरी आली, बसली, मग तिला विचारलं काय झालं बाई तुला, कशामुळं काय झालं, व्हॉट्स हॅपन्स विथ यू, व्हॉट्स द मॅटर, व्हाय यू आर नॉट सेईंग एनिथिंग, एकदम शांत काय बसले, व्हाय यू आर कीपिंग सायलेंट. सो हे मियर स्टेटमेंट आहे, मियर कंप्लेंट नाही. पण कंप्लेंटसोबत जर तिचं कंडक्ट शो करत असेल की मला ह्यानीच मारलं, मला ह्यानीच केलं, हे काय करतं आहे, कंडक्ट शो करते. सो मियर स्टेटमेंट हे कंडक्टमध्ये रेलेवंट होणार नाहीत. आता या एक्सप्लेनेशन 2 साठी एक एक्झाम्पल घेऊ आपण. या एक्सप्लेनेशन 2 साठी एफ घेऊ एक्झाम्पल. द क्वेश्चन इज वेदर ए रॉब बी. क्वेश्चन असा आहे की एनं बीची चोरी केली आहे. द फॅक्ट दॅट आफ्टर बी वॉज रॉब मीन्स बीची चोरी केल्यानंतर सी सेड इन इज एज प्रेझेन्स, एच्या प्रेझेन्समध्ये म्हणतो द पोलीस आर कमिंग टू लुक फॉर द पर्सन हू रॉब बी अँड दॅट इमिजिएटली आफ्टरवर्ड्स ए रॅन अवे. सो दीज आर रेलेवंट फॅक्ट्स. मी हे काय करतो आहे, सबसिक्वंट कंडक्ट दाखवत आहे आरोपीचं. कारण की काय, अनदर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर ते बुकमध्ये जे नॉलेज पुस्तकात दिलं आहे की ए या व्यक्तीची वाईफ आहे आणि ती हरवलेली आहे, आणि हरवल्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये कंप्लेंट दिलेली असती आणि पोलिसांनी न्यूजपेपरमध्ये पण ॲड केली असती. मग पोलीस स्टेशनमध्ये त्याला बोलवतात
एके दिवशी आणि तो पोलीस सांगतात की तुमची बायको सापडली आहे. तो अचानकली त्याचं जे स्टेट ऑफ माइंड आहे ते एकदम डिस्टर्ब होतो आणि तो तिथून लगेच पळून जातो. हे ज्या स्टेटमेंट केलं की तुमची बायको सापडली आहे आणि त्यानंतरनं तो लगेच तिथून फ्ली अवे होतो किंवा पळून जातो, रॅन अवे फ्रॉम दॅट पोलीस स्टेशन. तर हे इन्सिडेंट काय करतं, त्याचं सबसिक्वेंट कंडक्ट दाखवतं आहे. या एक्झाम्पलमध्ये पण तसे सांगितलं आहे, द पोलीस आर कमिंग टू लुक फॉर द पर्सन हू रॉब बी. ज्याने बीची या व्यक्तीची चोरी केली आहे त्या व्यक्तीला पोलीस शोधण्यासाठी येत आहेत. जर असं म्हटल्यानंतर ना आफ्टर दिस स्टेटमेंट तो इमिजिएटली रॅन अवे होत असेल त्या प्लेसमधून, दिस काय शो करते, सबसिक्वेंट कंडक्ट दाखवते. हे एक्सप्लेनेशन 2चं एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल एफ. वेन द कंडक्ट ऑफ एनी पर्सन इज रेलेवंट एनी स्टेटमेंट मेड टू हिम. त्याला काय म्हटलं, द पोलीस आर लुकिंग फॉर द पर्सन हू इज रॉब बी किंवा इन इज प्रेझेन्स अँड हिअरिंग विच अफेक्ट त्याच्या कंडक्ट. त्याच्या कंडक्टमध्ये काय अफेक्ट झालं की तो तिथून त्या प्लेसमधून जे तिथं मित्र गोळा झाले होते तो तिथून काय करतो, पळून जातो. विच अफेक्ट्स त्याचे कंडक्ट इज रेलेवंट. परत एकदा सांगतो, वेन कंडक्ट ऑफ एनी पर्सन इज रेलेवंट एनी स्टेटमेंट मेड टू हिम किंवा इन इज प्रेझेन्स अँड हिअरिंग. आता तिथं सी आला आणि त्यांनी म्हटलं की पोलीस आर लुकिंग फॉर द पर्सन हू रॉब बी. बीचं ज्याने बीची चोरी केली आहे त्याला शोधण्यासाठी पोलीस येतात. तो त्याच्या प्रेझेन्समध्ये म्हणतो किंवा त्याला म्हणतो विच अफेक्ट्स त्याच्या कंडक्ट, आणि तो काय करतो, तिथून लगेच इमिजिएटली रॅन अवे फ्रॉम दॅट प्लेस, मीन्स तो तिथून लगेच पळून जातो. तर हे काय होईल, एक्सप्लेनेशन 2मध्ये कंडक्ट हे काय होईल, रेलेवंट होईल. तर एक्सप्लेनेशन 1मध्ये एवढंच सांगितलं आहे की एखादी स्टेटमेंट जर असेल जी त्या कंडक्टला किंवा त्या ॲक्टला किंवा त्या इव्हेंटला अकंपनी आणि एक्सप्लेन करत असेल तर ती रेलेवंट होईल. पण त्याशी अकंपनी नसेल, मियर कंप्लेंट असेल किंवा मियर स्टेटमेंट असेल विच आर नॉट अकंपनीज टू द कंडक्ट, दीज स्टेटमेंट्स विल नॉट बी टर्म ॲज अ कंडक्टमध्ये येणार नाही, पण बाकीच्या रेलेवन्सीच्या चॅप्टरमध्ये दुसरीकडे रेलेवंट होऊन जाईल. जसं की त्यांनी सांगितलं डायिंग डिक्लेरेशनमध्ये रेलेवंट होईल किंवा कोरोबोरेशनसाठी 160साठी दुसरीकडे रेलेवंट होईल, पण या प्रोव्हिजनमध्ये रेलेवंट होणार नाही. तर आपण हे एक एक्झाम्पल घेतले एवढे की सेक्शन 4 जो आहे तो फॅक्ट इन इश्यूच्या एकदम घटनेशी जेवढं जवळ आहे त्यामुळे तो बेस्ट एव्हिडन्स होतो. सेक्शन 5मध्ये बघितलं की ओकेजन आहे, म्हणजे ओकेजन म्हणजे आपण म्हणून एखादी ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे, एखादा इव्हेंट आहे, आणि कॉज म्हणजे एखादा रिझन, ही गॉट द रिझन्स अँड ही गेट इफेक्ट टू द रिझन, म्हणजे अल्टिमेटली त्याला काय करतो आपण म्हणतो ना की एखादा रिझनला एक्झिक्युशन करतो आहे अँड दॅट्स कॉल्ड इफेक्ट. एक्झिक्युशन टू दॅट रिझन इज कॉल्ड इफेक्ट. लास्ट सीन थेरी बघितली की लास्ट सीन थेरी जी असेल, एखादा व्यक्ती त्यासोबत असेल लास्ट टाईम, तर बर्डन ऑफ प्रूफ त्याच्यावरतीचे ही मस्ट शो की काय झालं लास्ट टाईमला, कारण की CCTVमध्ये फुटेजमध्ये दाखवतो आहे की तू त्यासोबत होता. सो इट इज लास्ट सीन जे आहे ते डिसाईड करत नाही, पण संशय आणि जो प्रिझम्पशन आहे तो त्याच्यावरती जातो. बट अनलेस कनेक्शन जर प्रूव्ह केलं, पण इट इज नॉट द सोली ग्राउंड टू गिव्ह कन्व्हिक्शन. ह्याच्यामध्ये डॉक्ट्रिन ऑफ इंडक्टिव्ह लॉजिक आहे, आणि ते लास्ट सीनसोबत कंडक्ट ऑफ द ॲक्यूजसुद्धा महत्त्वाचं आहे. सतपाल वर्सेस स्टेट ऑफ हरियाणाची केस आहे की लास्ट सीन इज नॉट सफिशियंट एव्हिडन्स टू पॉईंट आउट द गिल्ट ऑफ द ॲक्यूज. नंतरनं अजून आपण लास्ट सीन संबंधी अजून केस लॉ आहेत, बट दिस केस लॉ आर नॉट इम्पॉर्टंट फॉर दिस प्रिलिम्स एक्झामिनेशन. जे आपण हे जे पाहतो ते प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू बघतो आणि कन्सेप्ट पॉईंट ऑफ व्ह्यू बघतो आहे. तर सेक्शन 6मध्ये पण पाहिलं की मोटिव्ह म्हणजे काय, की मोटिव्ह इज नॉट सफिशियंट एव्हिडन्स नाही आहे की टू गिव्ह द गिल्ट ऑफ द ॲक्यूज किंवा कन्व्हिक्शन देण्यासाठी. मोटिव्ह आणि आपण इंटेन्शनमध्ये पण डिफरन्स बघितला. प्रिपरेशन आहे, कंडक्टमध्ये प्रिवियस अँड सबसिक्वेंट कंडक्टसुद्धा येतं, त्याचे आपण एक्सप्लेनेशन बघितले. सो मोटिव्ह इज नॉट इन्ग्रेडियंट टू प्रूव्ह द केस, बट इट इज पार्ट ऑफ सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्समधला तो पार्ट आहे, आणि आपण बाकीचे एक्झाम्पल्स पण बघितले. एक्सप्लेनेशन 1सुद्धा बघितलं, 1 आणि 2सुद्धा बघितले एक्सप्लेनेशन. सेक्शन 6मधले कंडक्टशी आपण बघितले. थँक्स फॉर वॉचिंग.